सर, बदलापूरकरांसाठी एक खुशखबर आहे. मेट्रो 5 जी आहे ती लवकरच येणार आहे. काय नेमकी चर्चा? अशी सौदा होती, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साठी योग्य असं बोलीदार न मिळाल्यामुळे 2-3 वेळा ते टेंडर रिकॉल करायला लागलं. तर मेट्रो 14ला थोडंसं वेळ लागेल आपल्याला. येणार मेट्रो 14 आपल्याकडे निश्चितपणे, पण वेळ लागेल. म्हणून आम्ही त्यावेळेस मिटिंगला गेल्यानंतर DRN 7 आणि MMRDच्या आयुक्तांना सांगितलं की मेट्रो 5 जी चिखलोलीपर्यंत येते, चिखलोलीचं जे स्टेशन आहे तिथून बदलापूर फक्त 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर हीच प्रस्तावित तुमची मेट्रो 5 जर आम्हाला बदलापूरपर्यंत दिली तर खूप चांगले होईल, जेणेकरून नागरिकांना जे रोज रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी अतिशय चांगली अशी गोष्ट होईल. आणि आपल्याला सुद्धा जे मध्य रेल्वेवरनं प्रवासी रोज प्रवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं होईल. आणि या मध्य रेल्वेवरचा बदलापूर शहराच्या बदलापूर स्टेशनचा लोड हा कमी होईल. त्यामुळे तत्वशः ते मान्य केलं. MMRDचे आयुक्त आणि आमचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी ही बैठक लावली होती आणि ती मान्यता दिली. आणि त्यांना सांगण्यात आलं की ताबडतोब चिखलोली ते बदलापूरचा DPR तयार करा. आम्ही त्यांना चिखलोली मेट्रो 5 साठी बदलापूरसाठी दत्त चौक बेलवली यापर्यंत आम्हाला ती आणावं अशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी सूचना केली आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी आमचे शहर प्रमुख असतील, वामनदादा म्हात्रे असतील, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, आमदार बालाजी किनीकर असतील, खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, आमचे गटनेते श्रीधरजी पाटील, आमचे शहर संपर्क प्रमुख संजयजी भोईर, मी स्वतः असे अनेक पदाधिकारी, अंबरनाथचे नगरसेवक होते त्या ठिकाणी, आमचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील होते, शैलेश भोईर होते, असे बरेचसे नगरसेवक, पदाधिकारी आणि मुख्याधिकारी, दोन्ही आपले मुख्याधिकारी होते, अंबरनाथचे होते आणि बदलापूरचे होते. त्याप्रमाणे लगेच त्यांना MMRDचे आयुक्त संजयजी मुखर्जी साहेब यांनी आदेश केलेले आहेत की ताबडतोब मेट्रो 5चं DPR तयार करा. आणि ही संपूर्ण जी मेट्रो 5 असेल ती एलिव्हेटेड असणार आहे. खाली रस्ता आणि वरती मेट्रो अशा प्रकारचं DPR तयार करून निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आपल्याला मेट्रो 5 ही बदलापूर शहराला लवकरात लवकर उपलब्ध होईल. नक्कीच. सर, रेल्वेच्या समस्या देखील पाहायला मिळते. लोकसंख्या झपाट्याने वाढते. त्या संदर्भात आपली रेल्वेच्या संदर्भात काही चर्चा झाली का? येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे हा प्रश्न सुटणार आहे? नाही, निश्चितपणे बदलापूर स्थानकाचं नूतनीकरण गेली 2 वर्षापासून सुरू आहे. आपण बघितलं या 2 वर्षामध्ये तिथे जे काम चाललंय ते अतिशय संद गतीने चाललंय. त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की हे काम लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करावं. तर आम्हाला डेडलाईन त्यांनी दिलेली आहे की पावसाळ्यापूर्वी बदलापूर स्थानकाचं संपूर्ण काम हे संपविण्यात येईल. आणि त्याचप्रमाणे 15 डब्यांचे लोकल ट्रेन्स सर्व चालू करावे असं मी त्यांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी सांगितले की 15 डब्यांचे आमचं प्लॅनिंग आहे मध्य रेल्वेचं की सगळ्या ट्रेन्स त्या 15 डब्याच्याच करणार आहात येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे प्लॅटफॉर्मचं लांबीकरण करणं असेल, प्लॅटफॉर्मवर समजा तुम्हाला पत्र्याच्या शेड्स वगैरे जे काय आहेत, ज्या सुखसोयी फलाटांवर हव्यात त्या सगळ्या सुखसोयी देण्याचे त्यांनी मान्य केलंय. आणि त्यांनी असंही सांगितलं की बाकीच्या शहरांमध्ये जसं न्यू मुंबई साईडला आपण गेलात की त्याची स्थानकं किती चांगली स्थानक आहेत, त्याच धर्तीवर बदलापूर स्थानकाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय. आणि सांगितलेलं आहे की ज्या ज्या सुखसोयी त्या ठिकाणी समजा शौचालयाची व्यवस्था नसेल, पाणपोई नसेल, इंडिकेटर्स नसेल, तिकीट विंडोज नसतील, तर ह्या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील या गोष्टी ज्याच आम्ही मांडलेल्या आहेत. आणि निश्चितपणे बदलापूर स्थानकाला एक चांगलं असं वैभव प्राप्त होईल असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सर, मेट्रो 5 साठी जो कालावधी लागणार आहे DPR तयार करण्यासाठी साधारण किती कालावधी असणार आहे? मेट्रो 5 चिखलोलीपर्यंत पूर्ण रेडी आहे. आपल्याला फक्त चिखलोली ते बदलापूर एवढंच फक्त आता तयार करायचंय. तर त्याच्यासाठी कालावधी 2 ते 3 महिन्याचा कालावधी जास्तीत जास्त त्यांनी सांगितलं की पुढच्या मीटिंगमध्ये त्यांच्या इंजिनियर्स लोकांनी तर लगेच सांगितलं की आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये याचं प्रेझेंटेशन देऊ, DPR देऊ तयार करून. पण आपण 2-3 महिन्याचा कालावधी पकडा की त्याच्यामध्ये DPR तयार होऊन ते काम मार्गस्थ लागेल. सर, शेवटचा प्रश्न. एकंदरीत आपण पाहतोय की रेल्वेचा प्रश्न जो आहे तो खासदारांच्या अंडर येतो, परंतु त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष आहे असं वाटतं का? कारण अनेक नागरिकांच्या समस्या असतात रेल्वे संदर्भातल्या. कुठेतरी खासदार कमी पडतायत याविषयी किंवा लोकप्रतिनिधी एकंदरीत कमी पडतायत? नाही, निश्चितपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. बघा, ज्या समस्यांसाठी BRS पक्षातर्फे त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं, वास्तविक प्रत्येक खासदाराची आपल्या मतदारसंघातल्या नैतिक जबाबदारी असते की समजा ते अधिवेशनात बिझी असतील
तर त्यांचा कोणी प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडवायला पाहिजे होतं, त्यांच्या मागण्या समजून घ्यायला पाहिजे होत्या. परंतु या ठिकाणी असं काही झालेलं नाही आणि बदलापूरकरांना आता ती सवय झालेली आहे. मागच्या खासदारांचाही चांगला अनुभव आहे आणि याही खासदारांचा चांगला अनुभव या ठिकाणी आलेला आहे. जास्त काय मी बोलत नाही, परंतु खासदारांचे विषय जे काय असतील ते यापुढे आमचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी हा विषय अतिशय सिरियसली घेतलेला आहे. त्यामुळे या पुढे बदलापूरच्या नागरिकांना आपल्या खासदारांपर्यंत जाण्याची गरज नाही. आमचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे निश्चितपणे या ठिकाणी ते सोडवण्यासाठी सक्षम असतील. नक्की नाही. सोमवारी बँड्रा बीकेसी या ठिकाणी एमएमआरडीएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. त्याच्यामध्ये आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब, त्यानंतर डॉक्टर बालाजी किनीकर आमदार आणि तसेच आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे, गटनेते आमचे श्रीधर पाटील, आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना एमएमआरडीएच्या ज्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत, आपण बघितलं की 2001 साली आपल्या या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन प्रसिद्ध झाला आणि याच्यामध्ये मुख्य काही गावठाणांचा भाग होता तो वगळण्यात आला होता. 2008 साली हा डीपी मंजूर झाला. आज जवळपास 20 वर्ष उलटले, परंतु त्या गावठाणांचा प्रश्न जो होता तो काय आजपर्यंत निकाली लागला नाही. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की स्टेशन पश्चिम साईडला वैशाली टॉकीज पासून मोतीबाई टावर पासून ते सानेवाडीपर्यंतचा भाग हा गावठाणा तो पूर्वी होता. जेव्हा आपण अंबरनाथ आणि बदलापूर ही 2 शहरं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट होती, तेव्हाच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ही गावठाण होती, ते वगळण्यात आलं होतं. तर ते गावठाण पूर्ववत करावं. तसंच बदलापूर गावातला महत्वाचा विषय की त्या ठिकाणी असलेलं मोठं गावठाण, खूप मोठं गावठाण आहे की ते सुद्धा या याच्यातनं वगळण्यात आलं होतं, तर ते सुद्धा पूर्ववत करावं. तसंच बदलापूर पूर्वेस स्टेशन परिसरात जिथून आपली तिकीट खिडकी सुरू होते तिथूनचा गावठाणाचा भाग, संकल्प मंदिरापर्यंतचा भाग हा सुद्धा वगळण्यात आला होता त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये. तर आम्ही त्यांना सांगितलं की हे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये परत पूर्ववत करावे की जेणेकरून इथले त्या गावठाणाचे जे काही बेनिफिट्स त्या तिथल्या नागरिकांना मिळतात किंवा त्यांना बांधकाम परवानगी घेताना ज्या प्रचंड समस्येला सामोरं जावं लागतं त्यातनं त्यांना कुठेतरी हेल्प होईल आणि त्या दृष्टिकोनांना त्यांनी ते मान्य केलं की या संदर्भातलं आम्ही डेव्हलपमेंट प्लॅनचा अभ्यास करून त्याप्रमाणे ते पूर्ववत करू. हा म्हणजे ज्वलंत विषय होता. वामनदादा म्हात्रेंनी यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस इथल्या नागरिकांना आश्वासित केलं होतं की निश्चितपणे तुमचा गावठाणाचा प्रश्न मी सोडेन. त्याचबरोबर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा विषय त्या ठिकाणी एमएमआरडीच्या बैठकीत चर्चेला गेला. त्या ठिकाणी त्यांना आम्हाला सांगण्यात आलं की आता त्याच्यावरची कमिटी स्थापन झालेली आहे आणि या कमिटीला जर काही आमच्या मार्फत सूचना करायची असतील त्या सूचना तुम्ही सांगा. तर आम्ही त्या ठिकाणी त्या रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या संदर्भात सुद्धा आमचे शहर प्रमुख वामन म्हात्रे, गटनेते श्रीधर पाटील आणि आम्ही स्वतः त्यांना सांगितलं की गुजरातच्याच धर्तीवर आपल्याला महाराष्ट्राचा सुद्धा UDCPR मध्ये काही बदल करून केला तर आपल्याला निश्चितपणे तेच सगळे बेनिफिट्स आपल्या या नागरिकांना देता येतील आणि अख्ख्या रेड लाईन ब्ल्यू लाईनला हात घालण्यापेक्षा त्यांना आम्ही सांगितलं 25 ते 50 वर्षामध्ये जिथे पूर्वी आला नव्हता अशा ठिकाणी यांनी ब्ल्यू लाईन रेड लाईन अशा टाकलेल्या आहेत. तर ते त्यांना पटलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त काय करा की ज्या ब्ल्यू लाईन मध्ये रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आपण परवानगी देतो, परंतु ते रिडेव्हलपमेंट करत असताना त्यांना TDR त्या ठिकाणी आपण देत नाही, तर त्यांना इतर क्षेत्राप्रमाणे त्यांनाही TDR लागू करा. म्हणजे त्या सोसायट्या या पुनर्विकसित होतील, त्यांच्याकडे बिल्डर्स जातील, बिल्डर्स त्या सोसायट्या घेतील आणि आज 30-40 वर्ष त्या सोसायट्यांमध्ये राहणारी लोक आहेत. प्रत्येकाची इच्छा असते की आज एवढ्या वर्षापूर्वी आपण घेतलेला फ्लॅट आहे तर नव्याने जेव्हा आपल्याला बिल्डर देईल तर 10 ते 20% त्यामध्ये वाढून देईल, ही प्रत्येक सोसायटीची अपेक्षा असते. परंतु बिल्डरलाच काही बेनिफिट मिळत नसेल तर तो बिल्डर देणार कुठं? म्हणून जर आपण शासनातर्फे त्यांना TDRs वगैरे लागू करून दिले की ब्ल्यू लाईन मध्ये सुद्धा TDR तुम्हाला मिळेल, प्रीमियम सुद्धा मिळेल, एन्सिलरीज हे सगळे बेनिफिट्स मिळतील, तर निश्चितपणे ते बिल्डर सुद्धा समोरून पुढे येतील आणि त्या जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास पूर्णपणे चांगल्या प्रकारे होईल. त्याचप्रमाणे आम्ही तिथे मागणीही केली की पुनर्विकासाला एका ठिकाणी आपण परवानगी देतो आणि त्यालाच लागून असलेली आमच्या शेतकरीची समजा रेसिडेन्शियल झोनमध्ये जमीन असेल, महाविकास क्षेत्रामधील जमीन असेल तर त्या जमिनीला आपण बेनिफिट देत नाही, म्हणजे एक प्रकारे त्याच्यावरही अन्याय करतो. आमचा त्या तिकडचा शेतकरी हतबल झालेला आहे
हजारो एकर जमीन आमची या ब्ल्यू लाईन रेड लाईननी बाधित झालेली आहे. तर ज्या धर्तीवर तुम्ही रिडेव्हलपमेंटला परमिशन देता त्याच धर्तीवर तुम्ही मोकळ्या असलेल्या रहिवासी क्षेत्रातल्या जमिनी असतील, नाविकास क्षेत्रातल्या जमिनी असतील, यांना UDCPR 2020 मध्ये आमूलाग्र बदल करून त्याप्रमाणे त्यांना देण्यात यावं. हे सुद्धा त्यांनी तत्वतः मान्य केले. त्यांनी सांगितलं की जी कमिटी बसलेली आहे, श्रीकांत शिंदे आमचे जे खासदार आहेत त्यांनी सांगितले जी कमिटी बसलेली आहे त्या कमिटीची पण एक बैठक तुमच्याबरोबर लावतो आणि त्यांना सुद्धा तुम्ही हे अशा प्रकारे कन्व्हिन्स करा, सांगा की काय तुम्हाला त्रास त्या ब्ल्यू लाईन रेड लाईनमुळे होतोय. त्यामुळे अतिशय सकारात्मक अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. ब्ल्यू लाईनचा विषय असेल, त्याचप्रमाणे MMRDAच्या आयुक्तांना आम्ही सांगितलं की अंबरनाथला सुद्धा सगळं चांगला महत्वाकांक्षी प्रकल्प होतोय, त्याचा DPR तयार झालाय. तर त्याच धर्तीवर बदलापूर शहराचा सॅटिसचा प्रकल्प आपण तयार करावा होता. त्यांनी सांगितलं आम्ही बदलापूरसाठी सुद्धा सॅटिस करण्यासाठी तयार आहे, फक्त कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या बॉडीचा ठराव करून आमच्याकडे मागणी करावी नगर परिषदेने. निश्चितपणे बदलापूर शहराला सुद्धा सॅटिसनी जोडलं जाईल, असं एक चांगलं हे चर्चा झाली. त्याचप्रमाणे त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं की बदलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल व्हावं असं तमाम बदलापूरकरांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनानं आमच्याकडे साधारण 55 एकरचा रिझर्वेशनचा भाग आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर एक 15-20 एकरमध्ये असं स्टेडियम झालं तर आपल्याला याचे फायदे काय आहेत की उद्या बडोदरा एक्सप्रेस झाल्यानंतर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपण पोहोचू शकतो. आपल्याला माहिती आहे DY पाटील स्टेडियममध्ये क्रिकेटचे सामने होतात, आंतरराष्ट्रीय सामने होतात, राज्यस्तरीय सामने होतात. तर जसं त्या DY पाटील स्टेडियमला महत्व प्राप्त होईल तसंच महत्व आमच्या बदलापूर शहरातल्या या स्टेडियमला होईल आणि ह्या ठिकाणच्या तरुण होतकरू आमच्या खेळाडूंना एक चांगलं असं परवानगी मिळेल की त्यांना या शहरामध्येच आपल्या खेळाचं जे प्रावीण्य आहे, कौशल्य ते दाखवून आपल्या या शहराचं नाव उंच करतील आणि याचा फायदा एक रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला तरी याचा पालिकेला अप्रत्यक्षरित्या असा फायदा होणार आहे. त्या ठिकाणी स्टेडियम झालं तर त्या ठिकाणी चांगला त्या एरियाला एक चांगलं स्वरूप प्राप्त होईल आणि आमच्या शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये एक चांगली अशी भर पडेल की एक चांगलं स्टेडियम त्या ठिकाणी. तर MMRDAने पूर्ण निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि खासदारांनी सांगितलं ठीक आहे त्याच्यावर पण आपल्याला विषय करता येईल, परंतु तशी मागणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेने MMRDAकडे करावी. त्यानंतर त्याच्यावरचं आपण एक मीटिंग लावू आणि मग तो विषय आपण निकाली काढू. तर असं चांगले विषय त्या ठिकाणी MMRDA आणि रेल्वेचे DRM बदलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बदलापूरच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सोडवण्यासाठी आमचे शहर प्रमुख वामन म्हात्रे असतील, आमचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे असतील, बाजूचे आमचे आमदार बालाजी किनीकर असतील, या सर्व मंडळी आणि विशेषतः या ठिकाणी मी सांगेन की कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या शहरांकडे अंबरनाथ असेल आणि बदलापूर असेल विशेष लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही शहरांचा कायापालट होईल आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद असेल तिला जे काय आर्थिक मदत लागेल ते MMRDA या पूर्वी देत आलेली यानंतरही देणार आहेत. परंतु तसे प्रस्ताव काही पायलट प्रोजेक्ट MMRDA कडनं जर करून हवे असतील तर तसं बदलापूर नगर परिषदेने MMRDA मागणी करावी. MMRDAच्या आयुक्तांनी तसं त्या ठिकाणी आश्वासित केले की निश्चितपणे चांगल्या पायलट प्रोजेक्टला बदलापूर शहराच्या आम्ही निश्चितपणे MMRDA कडनं जेवढं निधी देता येईल तेवढं निधी देण्याचं काम करू.